अनेक वर्ष त्यांनी आपला पगडा निर्माण करण्याचं काम केलं। माझे चुलते माजी आमदार महादेवरावजी माडिक यांची त्यांची मैत्री ही संबंध महाराष्ट्रभर प्रचलित आहे, सगळ्यांना माहिती आहे। अनेक संघर्ष त्यांना करावे लागले। दोन तीन वेळा त्यांचा पराभवही झाला, 2 वेळा या तालुक्यानं त्यांना आमदारी केलं। कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता। या करवीर तालुक्यामध्ये सहकाराचं एक मोठं जाळं त्यांनी निर्माण केलं। गावागावामध्ये सेवा संस्था, दूध संस्था निर्माण करून त्या गावातल्या कार्यकर्त्याला, आपल्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून अतिशय लोकप्रिय ते होते। अनेक संघर्षानंतरही एकही कार्यकर्ता त्यांच्यापासून बाजूला गेला नाही आणि त्यांना टाळण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या गटानं केलेलं आहे। माझ्या 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः उमेदवार असल्यासारखे पीएन साहेब गावागावामध्ये, घराघरामध्ये माझ्यासाठी प्रचार त्यांनी केलेला आहे। मी ते या आयुष्यामध्ये कधीही विसरू शकत नाही, एवढं ऋण त्यांचं माझ्यावरती आहे। त्यांच्या अचानक जाण्यानं या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये, सहकारामध्ये एक खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। ही कधी भरून निघणार नाही, परंतु त्यांच्या कुटुंबियांना, त्यांचे दोन्ही चिरंजीव राहुल आणि राजेश यांना ही दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वर देव। आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य, महाडिक परिवार यांच्या वतीनं मी त्यांना आदरांजली अर्पित करतो। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।